आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी काढलेल्या सुधारित विभाग वाटप आदेशाने महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मंगळवारी सुधारित विभाग वाटप आदेश काढले आहेत। या आदेशामुळे महापालिका प्रशासन व्यवस्थेलाच हादरा बसला आहे। यामध्ये मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोळी यांच्याकडे विभागीय कार्यालय क्रमांक 5 आणि मुख्य लेखापाल डॉक्टर रत्नराज जवळगेकर यांच्याकडे विभागीय कार्यालय क्रमांक 2 चे नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे। महापालिकेच्या आर्थिक परीक्षणाचं काम पाहणाऱ्या या 2 अधिकाऱ्यांकडे अशा पद्धतीनं प्रथमच महापालिकेत नियंत्रण अधिकारी पदाची धुरा सोपवण्यात आली आहे। यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। यापूर्वी वित्तीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अशा पद्धतीनं इतर विभागांची जबाबदारी सोपवली नव्हती। मुख्य लेखापाल यांच्याकडे वित्तीय विभागाची जबाबदारी असते। सर्व विभागांवर त्यांचं नियंत्रण असतं। नियंत्रण अधिकारी म्हणून एखाद्या झोन कार्यालयाची जबाबदारी दिल्यास कोणत्या कामाला मंजुरी देणं, त्यासाठी वित्तीय अभिप्राय मागवणं, मागितलेला निधी योग्य कामासाठी मागितला की नाही ते तपासणं, त्यानंतर धनादेश देणं अशी जबाबदारी मुख्य लेखापाल आणि नियंत्रण अधिकारी म्हणून एकाच ठिकाणी एकवटणार आहे। त्यामुळे पारदर्शी कामकाजाला तडा जाण्याची शक्यता असते। एकच व्यक्ती बिलं बनवणार, तपासणार आणि धनादेश देणार किंवा मंजुरी देणार, हे कसं काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। उपअभियंता तपन डंके यांच्याकडे 21 मे रोजी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता पदाची जबाबदारी सोपवली होती। अवघ्या 21 दिवसानंतर तपन डंके यांच्याकडे आता परिवहन, अतिक्रमण आणि मंडई कोंडवाडा तसंच लायसन्स परवाना विभाग आणि पशुवैद्यकीय विभाग, महात्मा गांधी प्राणी संग्रहालय या 4 विभागांचे नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे। सार्वजनिक आरोग्य अभियंता पद तपन डंके यांच्याकडे राहणार की नाही याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालं नाही। त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे। महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी 21 मे रोजी व्यंकटेश चोबे यांच्याकडील सार्वजनिक आरोग्य अभियंता पदाचा कार्यभार तपन डंके यांच्याकडे सोपवला होता। व्यंकटेश चोबे यांच्याकडे सध्या स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी या पदाचा पदभार आहे। व्यंकटेश चोबे यांनी यापूर्वीच स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज आयुक्तांकडे सादर केलेला आहे। दरम्यान आयुक्तांनी त्यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज नामंजूर केला असल्याचं समजतं। त्यामुळे व्यंकटेश चौबे यांच्याकडे पुन्हा सार्वजनिक आरोग्य अभियंता पदाची जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात आहे। चौबे यांना फिर वही दिल याप्रमाणे आरोग्य अभियंता विभाग मिळणार असल्याचं बोललं जात आहे।